पोलिसांनी व्यापक मोहीम हातामध्ये घेतलेली आहे की अशा प्रकारची आमिष दाखवणारी कंपनी, पॉन्झी स्कीम्स चालवणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये गुंतवणूक करू नका, जाहिराती पण दिलेल्या आहेत. त्या संदर्भात एक मोठी जनजागृतीची मोहीम देखील पोलिसांनी हातामध्ये घेतलेली आहे. अर्थात अशी एखादी कंपनी सुरू झाल्याबरोबर पोलिसांना कळण्याचा कुठला मार्ग नाहीये, कारण अशी कंपनी सुरू करण्याकरता कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागतं, पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाही. पण ज्यावेळेस लक्षात येतं ते ऍडव्हर्टिजमेंट देतात. एक आपण फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट देखील सुरू केलेलं आहे की जे युनिट ट्रॅक करतं, समजा कंपन्यांनी अधिकचा नफा देणारी, जसं आता 15 दिवसात 60%, 1 महिन्यात 14, अजून 20% असं वगैरे जे काही देतात, अशा प्रकारच्या जाहिरातींच्या आधारावरही त्याच्यावर कारवाई आपण करतो आहे. पण याच्यामध्ये व्यापक जनजागृती हाच एक महत्वाचा विषय आहे, कारण अनेक वेळा अशा देखील घटना घडलेल्या आहेत. या कंपन्या रजिस्टर्डही नसतात, कोणाची परवानगी नसते, थेट बोर्ड लावतात, लोकांकडून पहिल्यांदा पैसे घेतात, त्यांना पहिले 2-3 महिने व्याज सांगितलं तसं परत करतात आणि त्यानंतर मग सगळा गाशा गुंडाळून गायब होतात. अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या लक्षात येतात. म्हणून ही व्यापक जाणीव-जागृती, जनजागृती करतो आणि मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातूनही जनतेला विनंती करतो, सगळ्या महाराष्ट्रातल्या, की इथे कोणीही तुम्हाला अधिकचं व्याजदर देण्याची हमी देत असेल किंवा एखादी स्कीम आणत असेल तर विश्वास ठेवू नका. त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या आहे की नाही बघा, ते कशाच्या आधारावर देणार आहे. कोणी स्वतःच्या खिशातनं पैसे देत नसतं. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या संदर्भात लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे. पोलीसही जास्तीत जास्त जाणीव जागृतीचा कार्यक्रम हातामध्ये घेतील.